नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अस्तरचा 4 टक्स ब्लाउज कसा शिवायचा ते बघणार आहोत आणि मी याची कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अस्तरचा ब्लाउज आपले जे पेपर पॅटर्न आहे ते ठेवून कसा कट करायचा तो व्हिडिओ मी डिटेलमध्ये बनवलेला आहे। इथे हे पार्ट आहेत, हे अस्तर आहे आणि हे मेन कापड आहे। हा पुढचा भाग होता, हा पाठीमागचा भाग आहे। सर्वात आधी मी पाठीमागचा भाग जोडून घेते। इथे आपण आधी खाली अस्तर ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो मेन कापड आहे हा ठेवायचा आहे। हा आपल्याला ही जी बाजू आहे अस्तरवरती ती सरळ बाजू ठेवायची असते आणि ही उलट बाजू आहे। मी आधी गळ्याला टिपा टाकून घेते। मी तो कॅनव्हास न लावता गोलगळा तयार करणार आहे आणि त्याला लेस लावणार आहे। आता आपण गळ्याला जे अस्तर आहे ते जॉईन करून घेऊया। मी इथे गोल गळा घेतलेला आहे, तुम्ही डिझाईनचा देखील घेऊ शकता। पूर्ण राऊंड मध्ये मी इथे टिप टाकलेली आहे। आता आपल्याला खाचे पाडून घ्यायचे। मी इथे कॅनव्हास न वापरता गोलगडा तयार कसा करायचा अस्तरच्या ब्लाउजचा ते अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि खूप छान असा आकार पण येतो। आता आपण हे सरळ करून घेऊया। अगदी सुंदर असा गोल आकार आलेला आहे। कॅनव्हास न टाकता आपण हा आकार तयार केलेला आहे। आता मी इथे परत एक दाब टीप टाकणार आहे। तुम्ही हात शिलाई पाइपिंग देखील करू शकतात। इथे आपण गळ्याला टीप टाकलेली आहे। आता आपण सर्व अस्तरच्या साइडने टिपा टाकून घेऊ। इथे आपण सर्व अस्तर अशा पद्धतीने जॉईन केलेला आहे। आता आपल्याला काय करायचंय, लेस लावायची। मी इथे लेस लावून घेते। जो गोल गळा आहे त्याला मी लेस लावून घेणार आहे। लेस लावल्यामुळे आपला जो गोल गळा आहे त्याला खूप छान असा लुक येतो।
इथे आपण लेस लावून घेतलेली आहे. इथे गळ्याला लेस लावून झालेली आहे. आता आपण डबल टिप टाकून घेऊयात, म्हणजेच दुसऱ्या साईडने पण लेस पॅक करून घेऊया. गोल आपला छान असा गळा इथे तयार झालेला आहे. लेस लावल्यामुळे बघा आपल्या गळ्याला किती छान असा लुक आलेला आहे. तुम्ही वेगळ्या कलरची देखील लेस लावू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स टाकायचे आहेत. मी इथे या पद्धतीने घडी करून घेते आधी आणि मग टक्स टाकते. खाचे पाडायचे म्हणजे दोघही जे टक्स आहेत ते अगदी व्यवस्थित येतील. इथे मी टकची उंची 5 ते 5.5 इंच घेणार आहे. तुम्ही 5 पण घेऊ शकतात, 5.5 इंच पण घेऊ शकतात. मी ते 5.5 इंच वरती टिक केलेलं आहे. टक्स आपल्याला नेहमी तिरका घ्यायचा असतो, जसा मी घेतला आहे, इथून जास्त आणि नंतर कमी. इथे पण मी 5.5 इंच मोजून घेते. तुम्ही तुमच्या चॉईसने टक्सची उंची कमी जास्त घेऊ शकतात. इथे आपले टक्स तयार झालेले आहेत. मी डबल एक टिप टाकून घेणार आहे. इथे आपले दोघही टक्स टाकून तयार झालेले आहेत, म्हणजेच मी टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि पुढचा पार्ट जोडायला सुरुवात करूयात. पुढचा पार्ट पण आपल्याला सेम पद्धतीने तयार करायचा आहे. मी जसा तुम्हाला पाठीमागचा गळा दाखवलेला आहे तसाच तुम्ही याचा गळा देखील तयार करू शकता, न पाइपिंग घेता. इथे आपल्याला पण मी ते कापड घेतलेलं आहे आणि हा सरळ कापड यावरती ठेवणार आहे. सरळ बाजू आपल्याला याच्यावर ठेवायची आहे आणि आधी गळा जॉईन करायचा आहे. न गळ्याला गळपट्टी लावता आपण इथे गळा तयार करणार आहोत आणि तो कसा तयार करायचा ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण गोल राऊंड मध्ये आपल्याला टिप टाकायची आहे. सेम पद्धतीने या पार्टला पण तशीच टिप टाकून घेऊया. या गळ्याला पण आपल्याला सरळ करायचा आहे. जसा आपण पाठीमागचा गळा सरळ करून घेतला खाचे पाडून, इथे आपला हा पुढचा गळा तयार झालेला आहे. मी इथे टीप टाकून घेते, आपण नंतर ती टीप पुसवू शकतो. मी आता अस्तर जॉईंट करून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पार्ट वरती साईडला टिपा टाकून घ्यायची आहे. मी इथं दोघही पार्ट वरती सरळ करून टिपा टाकून घेणार आहे. इथे मी दोघही जे पार्ट होते पुढचे त्याला अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे
आणि बाह्या पण मी जॉईन केलेले आहेत आणि जी क्रॉस पट्टी असते ती पण मी अस्तरला मेन कापड जॉईन केलेलं आहे. अस्तरला मेन कापड कसं जॉईन करायचं त्याचा व्हिडिओ देखील मी सेपरेट बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. इथे आपण हे जे दोघं पुढचे पार्ट आहेत यांना जोडून घेतलेले आहेत. आता हा जो पाठीमागचा भाग आहे आपण टिक करून घेतलेला आहे. तिथे आपल्याला चारही बाजूला आधी टिपा टाकायच्या आहेत, नंतर टक्स घ्यायचे आहेत. बऱ्याचदा काय होतं, अस्तरचा जो कापड आहे त्याचा फुगा तयार होत असतो. फुगा तयार होऊ नये म्हणून आपल्याला इथे एक एक टिपा टाकायचे असतात, नंतर आपल्याला टक्स घ्यायचे असतात आणि ज्या आपण आता टिपा टाकून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला उसवून घ्यायचे असतात. आता ते टिपा कसे टाकायचे ते तुम्हाला मी सांगत आहे. इथे आपण लाईन मारलेल्या आहेत आणि ह्या लाईन कशा मारायच्या किंवा तुम्ही जर माझ्याकडनं पेपर पॅटर्न घेतलेले असतील तर त्यात मी ऑलरेडी त्या लाईन मारून दिलेल्या असतात. तर ह्या लाईन पण आपण मोजून मारलेल्या आहेत. कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. हे जे आहे अगदी मधोमध आपल्याला टिप टाकायची आहे. ही जी टिप टाकतो आपण ती मोठी टाकायची, नंतर आपल्याला ती टिप उसवून घ्यायची असते. ही टिप आपण यासाठी टाकतो जेणेकरून आपला हा जो खालचा कापड आहे आणि वरचा कापड आहे डायरेक्ट घेताना प्रॉब्लेम होऊ शकतो, फुगा येऊ शकतो. हे जे दोन कापड असतात यामध्ये, म्हणून मी आधी टिप टाकून घेते. ही अगदी सोपी पद्धत आहे. अशी मी इथे टिप टाकलेली आहे. टिप टाकल्यामुळे आपण जे टक्स घेऊ त्याला फुगा येत नाही. हे जे पॉइंट करून घेतलेले तिथपर्यंत मी ह्या टिपा टाकत आहे. जर अजून सुटसुटीत कापड असला तर अशा पद्धतीने जर तुम्ही टिपा टाकून घेतल्या तर कधीच फुगा येत नाही. हे दोघंही मी कॉटनचे कापड यूज केलेले आहेत. शक्यतो आपल्याला जे अस्तर असतं ते कॉटनचंच यूज करायचं असतं. इथे मी चारही टक्स होते त्यांना या पद्धतीने टिपा टाकलेले आहेत. आता मी तुम्हाला टक्स पॉइंट घेऊन दाखवते. जो मेन आहे तो टक्स घेऊयात. इथे मी लाईन मारून घेतलेले आहेत. इथं खाचा पण पाडलेला आहे. हा आहे इथं पॉइंट. हा एक आपण टक्स घेतला, हा मेन टक्स असतो आपला. हे जे कापड आहे हे शिलाई मार्जिन मध्ये जातं, म्हणून कट करताना आपण कमरेच्या साईडला कापड हे वाढवून घेत असतो. हा झाला आपला मेन टक्स. आता आपण हे जे चार टक्स आहेत हे घेऊयात आणि ह्या जे टिपा येणार आहेत त्यानंतर आपण उसवून घेणार आहोत. आणि त्या नाही उसवल्या तरी चालतं, कारण आपण आता जी टिप घेऊ त्या टिपच्या आतमध्ये ते टिपा चालल्या जातात. तुमच्या जर वरती दिसत असाल तर तुम्ही कट करून घेतल्या तरीही चालेल, म्हणजेच उसवून घेतल्या तरीही चालेल. जो मेन टक्स असतो तोच रुंदीला जास्त असतो, बाकी पाव इंचाचाच टक्स असतो. याचा आपण पॉइंट आपल्याला बघायचा आहे. जिथे जिथे आपण पॉइंट करून घेतलेले आहेत तिथपर्यंतच आपल्याला ही टिप घ्यायची असते. हा एक टक्स झाला आपला. हे दोन झाले. आता आपण हे जे दोन आहेत ते घेऊयात. हे तीन टक्स झाले. आता आपण हा घेऊयात. इथे आपले चारही टक्स घेऊन तयार झालेले आहेत. आता आपण यांच्यावरती टिपा टाकून घ्यायचे आहेत. डबल टिपा आपण या टाकून घेणार आहोत. इथे आपल्या डबल टिपा टाकून तयार झालेला आहे.
आता आपल्याला खालची जी क्रॉसपट्टी आहे ती लावायची आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा जो भाग आहे हा त्याच्यावरती पण अशाच पद्धतीने टक्स घेणार आहे. आधी आपण याच्यावरती पण टिपा टाकून घेऊयात. जसं आपण त्यावरती टिपा टाकल्यात सेम पद्धत. इथे आपले दोघही पार्ट मी टक्स टाकून तयार केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जी क्रॉसपट्टी आहे ती लावून घ्यायची. मी ते क्रॉसपट्टी अस्तर लावून तयार करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी आपल्याला खाली ठेवायची आहे आणि हा जो कापड आहे तो वरून ठेवायचा आहे थोडा क्रॉस मध्ये. या पद्धतीने आपण इथे क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे. क्रॉस लावल्यामुळे, थोडी तिरकी लावल्यामुळे हा जो कापड आहे आपला हा सरळ येत असतो. बघू शकता तुम्ही. दुसऱ्या जो पार्ट आहे दुसरा आपला त्याला पण सेम पद्धतीने क्रॉसपट्टी लावूयात. एका साईडला खालच्या साईडने येते क्रॉसपट्टी, एका साईडला वरून येते. आता ही वरून पण त्याच पद्धतीने क्रॉस धरते मी आणि लावून घेते. हा एक्स्ट्राचा जो भाग आहे क्रॉसपट्टीचा तो कट करून घ्यायचा. आता हा एक्स्ट्राचा भाग का आला, हा जो टक्स आहे याच्यामध्ये कापड चालला जातो आणि आपण कट करताना जे माप घेतलेलं असतं ते माप घेऊन कट करतो, म्हणून ही क्रॉसपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची तयार होते. नंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची असते. आता आपण क्रॉसपट्टीला एक टीप टाकून घेऊयात. ही पण क्रॉसपट्टी दाखवते मी तुम्हाला. ही पण जॉईंट झालेली आहे आणि ही पण एक्स्ट्रा आलेली आहे. हिला पण मी डबल टिप टाकून घेते, नंतर कट करून घेणार. आता ही जी एक्स्ट्राची क्रॉसपट्टी आलेली आहे ही पण आपल्याला अगदी सरळ कट करायची आहे. इथे आपले हे दोघही पार्ट तयार झालेले आहेत. आता आपल्याला हे लावून बघायचे आहेत. अगदी समोरासमोर ठेवून बघायचे. इथे अगदी बरोबर आलेले आहेत दोघही पार्ट. कमी जास्त जर झाले तर आपल्याला आधी चेक करून घ्यायचं असतं. आता आपण हुकलूक पट्टी लावून घेऊयात. इथे मी हुकलूक पट्टी लावून घेते. हुकलूक पट्टीसाठी कापड कट करते. जो गळ्याचा भाग निघालेला असतो तो मी इथे यूज करत असते. तुम्ही कमरेला देखील यूज करू शकता आणि मी नेहमी अस्तरच यूज करते, कारण कधी कधी मेन कापड चांगलं असतं, कधी कधी खूप लूज असतं. त्यामुळे ज्या वेळेला आपण हुक अडकवतो तेव्हा खराब होत असतं कापड. इथे पण वरती फोल्ड करायचे, कारण आपण गळपट्टी म्हणजेच गळा मी आधीच तयार केलेला आहे. तुम्ही पुढच्या गळ्याला लेस देखील लावू शकतात. आता आपल्याला ही वरच्या साईडने घ्यायची असते. आता आपण हिला या पद्धतीने अशी फोल्ड करायची आहे. मी इथे जे हुकचे घर आहेत ते मी मशीन वरतीच तयार करत आहे. याआधी पण मी व्हिडिओ डिटेल मध्ये टाकलेला आहे.
इथे आपले हुकचे जे घर आहेत ते पण तयार झालेले आहेत. मी इथे कंबरपट्टी जॉईन केलेली आहे. कंबरपट्टी कशी जॉईन करायची ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे पार्ट पण मोजून घ्यायची. जो पाठीमागचा भाग आहे तो डबल करून मोजून घ्यायचा आहे आणि कमरेचा चौथा भाग काढायचा आहे. आता आपण कंबरचा चौथा भाग काढूयात. कंबर आहे 30 इंच. 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 7.5 आणि पाव इंच आपलं लुजिंग साठी. मी इथे टिक करून घेते. आता आपण इथे जसं टिक केलं तसंच आपल्याला इथे पण टिक करायचं आहे. पावणे 8 इंच. आणि हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो 1.5 इंच घेऊन इथे आपण मोजून घेऊयात किती आपला कापड राहतो. 1.25 इंच माझा इथे कापड शिल्लक राहतोय, तर इथे पण आपल्याला तेवढाच ठेवायचा आहे. 1.25 इंच. आणि या पार्टला पण आपण सेम पद्धतीने तसंच करून घेणार आहोत. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे आपण जॉईन केलेला तिथून आपल्याला हे मोजायचं आहे. पावणे 8 इंच. आणि इथून 1.25 इंच घ्यायचंय आणि बाकीचं कट करायचं आहे. कट करताना आपल्याला नेहमी इथून क्रॉस मध्ये कट करायचं असतं. आता आपल्याला इथून क्रॉस मध्ये नाही, इथे आपली फिटिंगची टीप येणार आहे. हा जो एक्स्ट्राचा पाव ते अर्धा इंच कापड आहे तो आपण कट करून घेत असतो. नेहमी आपल्याला कट करताना खालच्या साईडने कट करायचा असतो. वरची बाजू आहे तेवढीच मी ठेवलेली आहे. थोडं आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस कट करायचा असतो. आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा हवं असेल शिलाई मार्जिन, मी जसं 1.5 इंच घेते प्रत्येक याच्यामध्ये, तर तुम्ही 2 इंच देखील घेऊ शकतात. इथे आपण क्रॉस मध्ये कट केलेला आहे. इथे पण आपल्याला सेम पद्धतीने तसंच कट करायचंय. आता आपण जे पुढचे पार्ट आहेत ते दोघं एकमेकावरती ठेवणार आहोत, कारण ही जी बाजू आहे ही एक्स्ट्रा असते, म्हणून इथून पुढे आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवायचा असतो. बघा मी कशा पद्धतीने ठेवते. ही जी टीप आहे ही इथे ठेवायची आहे आणि मोजून घ्यायचं आहे. दोघही जे भाग आलेले आहेत आपले ते अगदी बरोबर आहेत. कमी पण नाही जास्त पण नाही. हा जो भाग आहे हा एक्स्ट्रा आपण जॉईन केलेला असतो, म्हणून नेहमी आपल्याला तो भाग सोडूनच दोघं पट्ट्या लावून बघायच्या असतात आणि मगच कट करायचे असतात. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जॉईन करायचे. जसं नेहमीप्रमाणे शोल्डर जॉईन करते सरळ कापड, तसंच मी आता पण जॉईन करते. नंतर उलट करून टीप टाकणार आहे. अगदी काठावरती आपल्याला टीप घ्यायची. बरेच जणांचे शोल्डर गळतात, पण काय होतं शिलाई मार्जिन कमी जर घेतली आपण तरीही आपले शोल्डर गळू शकतात. इथे फक्त काठावरती टीप घेतलेली आहे आणि जे नंतर सरळ करणार आहे तेव्हा आपल्याला अर्धा इंच टीप घ्यायची. इथे आपण टीप टाकलेली आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने या बाजूने टीप टाकायची आहे. जो एक्स्ट्राचा असा कापड असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे मी एक एक टिपा शोल्डरला टाकून घेतलेले आहेत. आता आपण दुसरी टीप पण इथं आपलं शोल्डर जोडून तयार झालेलं आहे. हे बघू शकता अर्धा इंच मी ते शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. इथं आपले शोल्डर जॉईंट झालेले आहेत. आता आपला जो एक्स्ट्राचा कापड असेल या साईडला तो कट करायचा आहे आणि बाही जॉईन करायची आहे. बाही आपली कमी पडत होती तर मी इथे जॉईंट देऊन घेतलेले आहेत बाहींना. दोघही साईडला बघू शकता जॉईंट देताना आपल्याला नेहमी, मी एवढ्यासाठी ही बाही अस्तरला जॉईन केली नाही की तुम्हाला दाखवायचं होतं, अशा पद्धतीने आपण हे जॉईन करून घेतलेले आहे.
आता आपण याला अस्तर जॉईंट करून घेऊयात. हा वरचा भाग जो घेतलेला आहे मी तो सरळ आहे, त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. सेम पद्धतीने दुसरी बाही पण तशीच जोडायची. आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर जे जॉईन केलेलं आहे ते सरळ करायचंय. या पद्धतीने आपण इथे सरळ केलेलं आहे. आता आपण दाबटीप टाकून दोघंही याच्यावरती मी दाबटीप टाकून घेते. इथे आपण आता बाही जॉईंट करणार आहोत. इथे मी बाही घेतलेली आहे, तिला या पद्धतीने एकमेकावरती ठेवायची आहे आणि अगदी मधोमध खाचा पाडायचा आहे. मधोमध मी इथे खाचा पाडलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा जो खोल भाग आहे हा पुढचा आहे. हा खाचा पाडलेला ही जी टीप आहे इथं ठेवायचा आहे आणि ही बाही लावून बघायची, म्हणजे आपली बाही पुरते की नाही. बाही लावताना बाही पण ओढायची नाही आणि खालचा जो कापड आहे तो पण न ओढता आपल्याला लावायची आहे. बघू शकतात कुठंच आपली बाही कमी नाही किंवा जास्त नाही. माप जर आपण अगदी व्यवस्थित टाकलेले असणार आणि आकार जर आपले बाहीचे व्यवस्थित असतील तर बाही कधीच कमी पडत नाही. जर तुमची बाही कमी पडत असेल तर आकार तुमचा चुकत असेल म्हणून तुमची बाही कमी पडत असते. म्हणून आपल्याला शक्यतो पेपर पॅटर्नवरती प्रॅक्टिस करायची असते. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. 28 साईज पासून तर 40 साईज पर्यंत एल्बो पर्यंतच्या बाह्या कशा कट करायच्या त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि आय बटनमध्ये देखील देणार आहे. बघा इथं आपली बाही न ओढता अगदी बरोबर अशी पुरून गेलेली आहे. दोघही साईडला आपली जी बाही आहे ती व्यवस्थित पुरलेली आहे, म्हणजेच आपले बाहीचे आकार व्यवस्थित होत. कुठंही कमी नाही आणि जास्त नाही. इकडेही बघू शकतात. अशाच पद्धतीने मी दुसरी बाही पण जॉईन करणार आहे आणि डबल टिपा टाकून घेणार आहे. हिला पण आपण डबल टिप टाकून घेऊयात. इथे आपण बाही जॉईन केलेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. फिटिंग करताना आपल्याला ह्या बाहीचा कोपरा तर ह्या बाहीचा कोपरा जोडायचा आहे आणि इथे पण जोडून बघायचं आहे. कुठंही कमी नाही किंवा जास्त येत नाहीये, अगदी बरोबर आहे. आता आपण इथे टीप टाकून घेऊयात. आता आपल्याला काठावरती टीप टाकायची आहे. हे बघू शकता तुम्ही, जे 4 टक्सचे ब्लाऊज आहे त्याचा पण पुढचा भाग किंवा मागचा भाग जास्त किंवा कमी बिलकुल नाही. माप आणि शिलाई मार्जिन जर आपली व्यवस्थित असेल तर आपलं पुढचा भाग पण एक्स्ट्रा होत नाही आणि पाठीमागचा पण नाही.
नाही बाहीच्या साईडला झालं आणि नाही इकडून. आता आपण इथे पण काठावरती टीप टाकून घेणार आहोत. त्याआधी ही बाही पण जॉईन करून घेऊया. इथे आपण काठावर टीप टाकलेली आहे. जो एक्स्ट्राचा थोडाफार कापड असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो. बघू शकतात आपले जे बाहीचे जॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत. खाली पण नाही, वरती पण नाही. मी या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण ज्या वेळेला कटिंग करतो त्यावेळेला जर व्यवस्थित कटिंग असेल तर कधीच कुठे कमी जास्त होत नाही. नाही पाठीमागचा भाग, नाही पुढचा भाग, बाही अगदी व्यवस्थित येतं. कटिंग करताना आपल्याला लक्ष देऊन कटिंग करायचं असतं. इथे आपलं 4 टक्सचं अस्तरचं ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे. आणि अस्तरचं 4 टक्सचं ब्लाऊज कसं शिवायचं, पार्ट कसे जॉईन करायचे किंवा जे टक्स असतात अस्तरच्या ब्लाऊजचे ते कसे घेतले पाहिजे मी यामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.